नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मनीज रेसिपी या कुकिंग चॅनलमध्ये। पण आज इथे रेसिपीचा व्हिडिओ न टाकता मी व्लॉग घेऊन येत आहे तुमच्यासाठी। त्यासाठी आम्ही निघालेलो आहे मुंबईमध्ये। अटल सेतूने आम्ही जाणार आहोत आणि अटल सेतूचा पण व्ह्यू मी तुम्हाला दाखवून दिलेला आहे रस्त्याने जाताना। तर खूप छान वाटतं आणि एकदम कमी वेळात आपण इथे मुंबईमध्ये पोहोचतो। त्यामुळे हा अटल सेतू खरंच खूप उपयोगी पडतो आहे मुंबईमध्ये जाण्यासाठी लोकांना। आणि पाणी रस्त्याने तुम्ही बघू शकता, खूप मस्त व्ह्यू येतो। तर तुम्ही जेव्हा जाल इकडे मुंबईमध्ये, तुम्ही जेव्हा याल तेव्हा इथून नक्की जा। तर आम्ही आलेलो आहे इथे राणीबागला आज मुंबईमध्ये, झूमध्ये आलेलो आहे। त्याचबरोबर इथे पेंग्विन आणि समोर तुम्हाला सगळं दाखवणार आहे। पण झालं काय, आम्ही संध्याकाळच्या वेळेला आलेले असल्यामुळे ॲनिमल्स सगळे थकलेले होते आणि कोणी पाण्यात बसलेलं होतं आणि कोणी झोपायच्या मूडमध्ये होतं। तरी पण मी तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये दाखवून देणार आहे। तर आता इथे तिकीट काढण्याची खूप गर्दी होती, तर तुम्ही ऑनलाईन पण इथे तिकीट काढू शकता, तिथे दिलेलं आहे। आता मी तिकीट काढून मध्ये आलेलो आहे आणि आता इथे तुम्हाला मी एक एक दाखवून देणार आहे। संध्याकाळ झाल्यामुळे काही गोष्टी नंतर मी 4 वाजता आल्यामुळे बंद झाल्या होत्या। इथे बटरफ्लाय गार्डन पण इथे आहे, पण ते संध्याकाळ झाल्यामुळे बंद केलं होतं मग त्यांनी। आणि त्यानंतर आता काही दिवसांनी इथे लायन पण येणार आहे, तुम्हाला दिसत असेल पोस्टरवर। तर आता आम्ही इथे चाललेलो आहे। सगळ्यात पहिले आम्हाला इथे दिसलेला आहे अस्वल, आणि तो एकदम कोपऱ्यात जाऊन बसला होता। गर्दी इतकी होती तुम्ही बघू शकता, पण तरी पण मी शूट करण्याचा प्रयत्न केला आहे। तुम्हाला दिसत असेल बघा, तिकडे लांब बसलेला आहे कोपऱ्यात अस्वल। आणि मुलांना पाहून खूप मजा येत होती। तर अटल सेतूने तुम्ही गेले तर फक्त अर्ध्या तासातच तुम्ही इथे पोहोचून जाता, अर्धा ते पाऊण तासामध्येच। आणि त्यानंतर जवळच्या जवळच आहे, छोटंसं गार्डन आहे, पण मुलांना दाखवण्यासाठी खूप छान आहे। तुम्ही बघू शकता इथे आता ॲनिमल्स वेगळे वेगळे। त्यानंतर त्या भिंतीच्या तिकडे तुम्हाला टायगर बसलेला दिसत असेल। संध्याकाळ होत आली त्यामुळे तिकडे जाऊन बसला होता। जेव्हा सकाळी येतो तेव्हा ते इथे पाणी ठेवलेलं आहे, त्याच्यात ते पाण्यामध्ये पूर्ण आपल्या जवळ येत होतो, पण तो तिकडे जाऊन बसलेला होता संध्याकाळी। त्यानंतर इथं हिप्पो पण जे होते ते पाण्यात गेलेले आहे, तुम्ही बघू शकता 2 पाण्यामध्ये जाऊन बसलेले आहेत। जो कावळा बसलेला आहे तो हिप्पोच आहे, ते तुम्ही बघू शकता। त्यानंतर इथे मंकीज आहे। माकड तर आपल्याला कुठे दिसून जातं असं नॉर्मल, पण बाकीचे प्राणी पाहण्यात मुलांना मजा येते। त्याचबरोबर पुढे तुम्ही स्किप करू नका व्हिडिओ, पुढे पक्षी खूप सुंदर होते इथे, वेगवेगळे पक्षी ते मी सगळे शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि इथे डिअर वगैरे, हरिण वगैरे सगळं होतं बसलेलं इथे। हे फक्त जवळ होते, हे जवळून दिसले। बाकी टायगर वगैरे सगळे तिकडे दूर बसलेले होते, अस्वल वगैरे जाऊन। तर आम्ही थोडंसं लेट आलो होतो, त्यामुळे पेंग्विनचं 5-5:30ला बंद होऊन जातं। त्यामुळे आधी आम्ही पेंग्विनचं साईडला पेंग्विन बघायला गेलेलो आहे। इथे ते जरा 5 मिनिटं पण थांबू देत नाही, लाईनीमध्ये कंटिन्यू पुढं चला म्हणतात। तरी पण मी शूटिंग करून घेतली आहे। पेंग्विन बघू शकता तुम्ही, इथे एकदम थंड छान असं वाटतं आल्यावर आतमध्ये। आणि इथे स्विमिंग करत आहे ते छोटं पिंगू बघा तुम्ही। तर मुलांना खूप मजा वाटते बघायला, खूप आवडलं होतं माझ्या मुलाला पण। खूप छान बनवलं आहे, एवढा एरिया छोटा आहे पण छान आहे। तर तिथून निघाल्यानंतर आम्ही आता इथे सगळे पक्षी जे ठेवले आहेत त्या साईडला इथे आलेलो आहे। आणि हा 3 चोचेचा पक्षी आहे, तुम्ही बघू शकता। त्याचबरोबर हा पण एक खूप छान वाटला, याचं नाव मी तुम्हाला नंतर पोस्टरवर दाखवून देते आहे। तर तो येऊस तर खूप वेळ लागला, तोपर्यंत मी तिथे शूटिंगचा कॅमेरा धरून थांबूनच होते। तो येऊस तर इकडे अलीकडे तर येत होता असं मला समजलं, तेव्हा मी तिथंच थांबले। गर्दी खूप होती तरी मी बऱ्यापैकी शूट करून घेतलेला आहे। तर हा पक्षी खूप छान वाटत होता बघण्यासाठी, तुम्ही बघू शकता त्याची टेल किती लांब आहे मागून। तर वेगवेगळे पक्षी ठेवले आहेत। त्याचबरोबर पोपट इथे खूप भेटतील तुम्हाला, खूप पोपट आहे इथे। आणि त्याचबरोबर कलरफुल पण पोपट इथे आहेत, पॅरट्स आहेत।
तो जो पक्षी होता त्याचं नाव आहे इथे. आणि एवढ्या प्रकारचे ग्रे कलरचा पण पॅरट तुम्हाला पोपट इथे दिसेल तुम्हाला. खूप पक्षी आहे इथे. तर बघू शकता किती सुंदर दिसतं आहे. मी फोटो पण काढून घेतला होता. तर लहान मुलांना घेऊन तुम्ही राणीबाग येथे नक्की या. पेंग्विन चा स्पॉट टाकला तुम्ही गुगलवर मॅपवर तर तुम्हाला लगेच येऊन जातात डायरेक्शन. आणि इथे भायखळ्याला च्या साईडला हे येतं मुंबईमध्ये. आणि त्यानंतर इथे पाण्यातले टर्टल वेगळे आणि जमिनीवरचे वेगळे टॉर्टॉइस तुम्हाला हे पण दाखवून देते. तर बघू शकता ते. त्यानंतर ते बघून झाल्यानंतर क्रोकोडाईलच्या साईडला मगरीच्या साईडला आम्ही इथे आलेलो आहे. इथे भरपूर मगर होत्या पाण्यामध्ये बसलेल्या होत्या. काही बाहेर आलेल्या होत्या तर लांब लांब होत्या त्या खूप. ते बघू शकता ते पाण्यामध्ये बसलेले आहे ते 2 मगरी पलीकडे. आणि त्यानंतर बटरफ्लाय गार्डन जे होतं ते बंद झालं होतं त्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकले नाही. आणि त्याचबरोबर पानपक्षी पण एक साईडला एरिया होता तो पण संध्याकाळ झाल्यामुळे त्यांनी बघू शकता तुम्ही बंद केलेला आहे. इथं वेगवेगळ्या प्रकारचे ओपन ठेवलेले आहे पाहण्यासाठी पक्षी. आणि बघू शकता किती मोठा पक्षी आहे मध्ये. तरी जाळीतनं मी इथे शूटिंग करून घेतलेलं आहे. त्यांनी हा एरिया ओपनच ठेवलेला आहे पक्षी बघण्यासाठी. बाकी सेफ्टी वगैरेसाठी त्यांनी सगळं पॅक केलेलं होतं. त्याचबरोबर इथे इतक्या जवळ आल्यामुळं आम्ही मग मुंबई थोडंच इथे 15-20 मिनिटाच्या अंतरावर गेटवे ऑफ इंडिया होतं त्यामुळं आम्ही इथून तिकडे गेलो. भूक लागल्यामुळे मुलांना थोडंसं खाऊ घातलं. आणि त्यानंतर इथे आल्यावर एक वेगळंच छान वाटतं. असं वाटतं इथून जाऊच नाही. मला हा एरिया खूप आवडतो. संध्याकाळच्या वेळेस एकदम शांत आणि एक वेगळीच फिलिंग येते इथं आल्यावर. त्यानंतर मी थोडी रील वगैरे पण करून घेतली इथे. इंस्टाग्रामवर तुम्ही अजून फॉलो केलं नसेल तर ऑफिशियल मनीज रेसिपीवर इंस्टाग्रामला फॉलो करा. तिथे मी रील जास्त बनवते. आणि त्याचबरोबर आता इथे आम्ही थोडा टाईमपास केल्यानंतर मग आता आम्ही निघालेलो आहे नंतर घरी. आणि तुम्ही पण नक्की इथे या. एक दिवस तुम्हाला विजिट करून तुम्ही जाऊ शकता. आणि स्पेशली ते गार्डन बघून झाल्यावर संध्याकाळीच ह्या एरियामध्ये यायला चांगलं वाटतं. आणि त्यानंतर इथे CSTला आल्यामुळं इथे शॉपिंग तर करायची होती. मुलाला घड्याळ घ्यायची होती स्मार्ट वॉच त्यामुळे त्याने ती घेतली कारण एवढ्या स्वस्त रेटमध्ये तिथं भेटतात. मी कपडे पण घेतले मुलांना. एकदम रिजनेबल प्राईसमध्ये तुम्हाला तिथे शॉपिंग करता येईल. आणि सगळं झाल्यानंतर आम्ही आता निघालेलो आहे घरी. तर ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर करा. आणि तुम्ही पण विजिट केल्यास कमेंट करून सांगा. तोपर्यंत बाय बाय.